इथे जमलेले रिधोरा गावातील सर्व नागरिक आणि तरुण मित्र, महिला आणि बंधूंनो, या कार्यक्रमाचं आयोजन यासाठी केलं आहे, मागील 2 ऑक्टोबर 2023 पासून म्हणजे जवळपास 3 महिन्यापासून आमची यात्रा ही मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात जात आहे. गावागावात जाऊन प्रबोधन करण्याचं काम हेच आहे. सुरुवातीला मी एकटा निघालो होतो, आता हे 10 लोक जुळले. प्रत्येक गावात जाऊन प्रबोधन करायला किंवा असा कार्यक्रम घ्यायला, तिच्या माणसाला एखाद्या प्रवृत्त करायला आमच्या डोक्यात काही फरक पडला नाही आहे. एखादा आमदार किंवा खासदार आमचा नातेवाईक नाही आहे आणि आमच्या घरी काही एवढे जास्तीचे पैसे नाही आहे की कोणासाठी इथं प्रचार करायला येऊ. आम्ही प्रत्येक गावात त्याचसाठी चाललो आहे का बा इतक्या दिवसापासून समस्या आहे, कोणी बोलायला तयार नाही आहे, कोणी प्रश्न विचारायला तयार नाही आहे. असा कसा मतदारसंघ 30 वर्षापासून झोपू शकते? अरे इथं रोजगार नाही आहे म्हणून इच्छा पोरी भेटत नाही. तुमच्या रिधोऱ्याची संख्या मोजून घ्या, 20 ते 25चा अलग सट निघते, 30 ते 40चा अलग सट निघते आणि सटाचे सट रिकामे आहे. असं प्रत्येक गावात आहे. हे काही खोटं नाही आहे. 600 रिधोऱ्यात बा आकडा पहा तुमच्या गावचा. पुऱ्या विदर्भात एवढा आकडा कुठंच नाही आहे. लोकसंख्येच्या 10% का बिना लग्नाचेच राहिले का माहीत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपण मतदान करताना भाजपालाही मतदान केलं. आपल्या काटोल विधानसभा क्षेत्रात भाजपाला 80,000 मतं होते. आपले अनिल बाबू त्याच्यापेक्षा 16,000 पुढे होते. म्हणजे मला वाटते 96,000च्या जवळपास मतं होते. बाकी सगळेले मतं होते. आताही विधानसभेचं इलेक्शन येणार आहे, जवळपास 11 जण आमदारकीसाठी उभे राहणार आहे. सगळेजण बाशिंग बांधून तयार आहे, पण कापसाच्या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही. तर हे नालायक लोक जेव्हा मतदान मागायला गावात येते तेव्हा आपल्या गावातल्या लोकांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे. आम्ही या जनजागृतीसाठी फिरत आहोत. काकाजी म्हणते खासदार मेला काय? अरे मेला काय? त्याच्या घरापर्यंत जा, तुम्ही त्याला मत दिलं आहे आणि नाही मेला असन तर त्याला खतम करा. आदर्श गाव तर मोदीजीने घेतलं होतं, सगळेनं घेतलं. जो आमदाराला खासदाराला आदर्श गाव, त्या आदर्श गावाकडे लक्ष नाही देत. मी तुम्हाला सांगतो यावर्षीची काय कंडिशन आहे. आपल्या खासदाराला 15 कोटी रुपये आले. 15 कोटीमध्ये काय केलं त्या माणसानं? दुसऱ्याला टेंडर देऊन टाकलं. सरळ 5% घेतले आणि पहिल्या वर्गातले पोरगं खेळणार नाही असे खेळणे वाटले. त्या 15 कोटीतून जवळपास 3 ते 4 कोटी रुपये त्या माणसानं कमिशन कमावलं. हे गोष्टी सामान्य लोकांना माहीत नाही आहे. म्हणून आम्ही प्रत्येक गावात सभा घेऊन राहिलो आहे. ह्या गोष्टी त्याला सांगून राहिलो का भाऊ तू 15 कोटीतले 2-3 कोटी तूच छापून टाकले. मतदारसंघाच्या वाट्याला काही झालं नाही. सगळ्यात मोठी समस्या आपल्या इथं रोजगाराची आहे. शरद पवारचा नातू तिथे उपोषणाला बसायला लागते त्याला MIDCच्या जागेसाठी. आपल्या मतदारसंघात जागा आहे, पण आपलीचा आमदार 1995 पासून जो आमदार झाला हे सगळे निष्क्रिय आहे. मग हा देशमुख असे का तो देशमुख असे, सारे देशमुख निष्क्रिय आहे, पण तरी त्याचे चमचे प्रत्येक गावात आहे. आताही जेव्हा ते येते तर त्याच्या गाडी पुढे गाडीवर झाडू मारायला तुमच्या गावात म्हणा माझ्या गावात म्हणा 2-4 कार्यकर्ते तयार असते. आणि ह्याच नालायक लोकांमुळे देशमुखांमुळे मतदारसंघ बर्बाद नाही झाला, या प्रत्येक गावातल्या चमच्यामुळे मतदारसंघ बर्बाद झाला आहे. हे नालायक लोक पूर्ण गावाचं ध्रुवीकरण करते, दारू आणून वाटते, चिवडा वाटते, मतदानाच्या वेळेस पैसे वाटते, लोकांची दिशाभूल करते आणि ते देशमुख निवडून येते. ते आले त्याला काय घेणं देणं आहे तुमचं? 25 ना 30 कोटी इलेक्शनवर खर्च करते, कमवून कुठून? इलेक्शनच्या वेळेस पैसे लागते, कमवून कुठून ते? या सगळ्यासाठी मतदारसंघाचा चुकीच्या पद्धतीनं वापर होते. मित्रांनो, बाकी खूप काही तुम्हाला सांगायचं नाही. सगळे समजदार आहे, सगळेला माहीत आहे का लग्नाले पोरगी काहून भेटत नाही, कापसाले भाव काहून भेटत नाही, पण या विषयावर कोणी बोलत नाही. तुम्हाला एक वास्तविकता सांगतो, आपल्या मतदारसंघातली प्रत्येकाच्या घरी सोरायसिसचे पेशंट आहे. सोरायसिस म्हणजे शरीराला चट्टे पडले आहे. प्रत्येकाच्या घरी एक ना एक पेशंट आहे. हे मतदारसंघाचा मेडिकल सर्वे झाला. सगळ्यात जास्त प्रमाण 85% महिलेले हे प्रमाण आहे. ते चांगल्या घरची असे, मजूर वर्गातली असे का मध्यमवर्गीय परिस्थितीतली असे, सोरायसिसचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. माणसईले आहे, पण त्याचा उपचार प्रॉपर घेऊ शकत नाही, त्याचा उपचार पूर्ण कोर्स करू शकत नाही, कारण महागाचे औषध आहे. मग आपण एवढं मागं काहून आलो? एवढी काय परिस्थिती झाली का आपण आपला औषध उपचारही करून घेऊ शकत नाही?
असं काय झालं? आपल्याला पिकत नाही का? आपल्याला पिकते. उत्पादन खर्च, आपला उत्पादन खर्च हमी भावापेक्षा कमी आहे, याच्यासाठी लोक लढले पाहिजे. आपल्या कापसासाठी भाव आपण मागितला पाहिजे. आपल्या कापसाला जर 15,000 भाव राहिला तर आपण राम मंदिराच्या उद्घाटनालाही जाऊ, त्या दिवशी दिवाळी करू आणि आपण आपले दवाखाने करू. याच्यासाठी कोणी लढायला तयार नाही. मोदी पैसे नाही देणार का? आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठी वास्तविकता हे आहे, त्याइलेच दोष देऊन काय फायदा आहे? आपलेही लोक मोदीचे 2,000 आले का वाट पाहिजे, मोदीचे 2,000 नाही आले. अरे बैताडो, आपल्या सगळा कार्यक्रम लावून टाकला, आपल्या कापसाले भाव नाही, तुम्ही 2,000ची वाट पाहता. मेलं तरी मोदीच पैसे देईन म्हणते, लेकरू झालं तरी मोदीच पैसे देईन म्हणते. मोदी कायचे पैसे देणार आहे? हमी भाव तुम्हाला सांगतो 7,020 रुपये कापसाचा हमी भाव आहे. कुठंतरी हमी भावानं तुमचा कापूस खरेदी होऊन राहिला का? नाही होऊन राहिला. 6,500 6,600 रुपये भावानं खरेदी चालू आहे. पण आपलीचा एकही माणूस तरी दिसला का तुम्हाला? ठीक आहे, सामान्य माणसाला वेळ नाही, तो आपला कापूस वेचन का आंदोलन करन. पण हे पांढरे कपडे घालून जे फिरते आणि त्याच्या मागे जे चमचे फिरते, हे तरी कुठं बसले काय? मग मला सांगा, सामान्य माणसाच्या कापसाला भाव भेटन कसा? आम्ही 2-4 दिवसाच्या अगोदर एक SDOला निवेदन दिलं की मोदीजीनं MP मध्ये आश्वासन दिलं होतं की धानाचा जो भाव आहे तो यंदा शेतकऱ्याला परवडून नाही राहिला. उत्पादनापेक्षा हमी भाव कमी आहे उत्पादन खर्चापेक्षा, तर 40% अधिक दर देऊन तिचा धान खरेदी करणार आहे. म्हटलं आपल्या विदर्भातल्या कापसाची परिस्थिती तशीच आहे, मोदीजींनी तसं केलं पाहिजे. आम्ही मीटिंग लावली, 15-20 लोक जमा झालो, त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढची कृती ठरली. काय आंदोलन घेतलं पाहिजे, SDOच्या ऑफिसला लॉक लावा, हे करा ते करा. आणि घरी गेलो, आपापल्या झोपलो. सकाळीच पाहतो तर ज्या आपल्या साहेबाचे बॅनर लागले, कापूस व सोयाबीनला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. एक कसं गाव सुटलं नाही का जिथं बॅनर लागलं नाही. बॅनरबाजी केल्याने भाव भेटणार आहे का कापसाले? म्हणून माझी विनंती आहे का तुमच्या गावात जेव्हा कधी आमदार येईन, आमदाराचा पुत्र येईन किंवा आमदाराचं कुत्र येईन, कोणी येऊ द्या, त्याला म्हणा भाऊ या रिधोरा डॅमवर उपोषणाला बस, मराठपर्यंत उठू नको. जोपर्यंत कापसाले भाव भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. आपली दखल घेत नाही. आंदोलन करणारे थंडे झाले आता, त्याचे जो डेकोरेशनचे द्यायला पैसे राहत नाही तेही बसत नाही. मग कुठंतरी लोकप्रतिनिधीनं हे पाऊल उचललं पाहिजे आणि त्यासाठी लोकांना त्याला प्रवृत्त केलं पाहिजे, म्हणून आम्ही कार्यक्रम चालवलेला आहे. आता हे काय होते, अनिल बाबूच्या विरोधात बोललो का त्याच्या चमचेले झोमते, मोदीच्या विरोधात बोललो का त्याच्या भक्तईले झोमते. सामान्य माणसाचं दुःख कोणीच समजून घ्यायला तयार नाही आहे. म्हणून मतदारसंघातले आम्ही 5-6-10 लोक तयार झालो का चला बुवा ठीक आहे आपणच कार्यक्रम घेऊ. लाता घाचा टाईम आला तर 5-6 जण राहिले, कोणी आपल्या जवळ येणार नाही. सुरुवातीला एकटा होतो, थोडासा भेव वाटे. आता 5-10 जणांची संगत झाली आहे, तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मेटपांजरा सर्कलमधली आमची पहिली सभा आहे. तुमच्या इथं जिल्हा परिषदचे सदस्यही देशमुखच आहे, तुमचे आमदारही देशमुखच आहे. तर या प्रश्न या गावातल्या लोकांना विचारला पाहिजे. कोणी तरुण बोलायला उठला तर त्याच्या मधात तुम्ही टॉन्टिंग करू शकता की असं झालं का, तसं झालं का. पण जेव्हा हे लोक येते तेव्हा तुम्ही प्रश्न विचारत नाही. तुमच्या गावातला तरुण प्रश्न विचारत नाही. 45पेक्षा जास्त ज्याचं वय झालं त्याच्याकडून तर आम्हाला अपेक्षाच राहिली नाही. त्याचे अर्धे लाकडं पोहोचलेच आहे. ते आता उलिशासाठी काही भानगडीत पडणार नाही, कोणत्या बाबूले प्रश्न विचारणार नाही. पण जे काही आहे 25 ते 35च्या दरम्यानचे लोक आहे, याचं रक्त थोडं थोडं उखडते. तर हे रक्त गरम झाल्यावर कमीत कमी त्याच्यावर थोडीशी भडास काढा, त्याला प्रश्न विचारा. एवढा उद्देश घेऊन आम्ही इथं पोहोचलेलो आहे. याच्या मागचा दुसरा काही उद्देश नाही. बरं, एकट्या अनिल बाबूलेच प्रश्न विचारायचे नाही आहे तर 80,000 मतं भाजपाला दिले आहे, त्यालाही विचारायचं आहे. ते कापसासाठी बोलत नाही. याची अंतर्गत सेटिंग आहे. पहा, मी तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा विषय आपल्या मतदारसंघाचा. भाजपाचा कोणता तरी माणूस म्हणते का अनिल बाबूनं रोजगार आणले नाही? कोणीच म्हणत नाही. ऐकलं का तुम्ही? अनिल बाबूनं मतदारसंघ बर्बाद केला असं भाजपाचा कोणता तरी माणूस म्हणते का? विधानसभेला उभा राहणारा म्हणा किंवा विधानसभेच्या वेळेस झोपणारा म्हणा, कोणीतरी म्हणते काय? कोणीच म्हणत नाही. आणि अनिल बाबूही म्हणत नाही का भाजपानं कापसाचे भाव कमी केले. याची अंतर्गत सेटलमेंट आहे. अर्धे तुये ना अर्धे माय, ह्या बाकीच्या भानगडीत पडत नाही. म्हणून सामान्य नागरिक जागरूक झाला पाहिजे. सामान्य नागरिक या विषयावर लढला पाहिजे. आपला विषय, आपल्या कापसाले भाव आपणच मिळवून देऊ शकतो. आपल्या कापसाले भाव हे चोरं मिळवून देऊ शकत नाही. यासाठी सर्व गावकऱ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे. पक्ष जाती पाती बाजूला ठेवून जेव्हा कधी हा आमदार खासदार
जे कोणी त्याचे बागड बिल्ले आहे ते जेव्हा येतील तुमच्या घरी गोटभर दारून मुठभर चिवडा घेऊन, तेव्हा त्याच्या थोपकाडात मारण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, त्याला प्रश्न विचारण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. एवढी या निमित्तानं विनंती मी रिधोऱ्यावासियांना करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय विदर्भ.